हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत जेंडर ऑफ नाउन म्हणजेच लिंग. तर आपण बघूया, नामाचे 4 लिंग असतात. 4 टाइप्स ऑफ जेंडर. ओके, फर्स्ट इज मस्क्युलाइन जेंडर मीन्स पुल्लिंग, सेकंड इज फेमिनाइन जेंडर मीन्स स्त्रीलिंग, अँड थर्ड इज कॉमन जेंडर मीन्स उभयलिंग, अँड फोर्थ वन इज न्यूटर जेंडर नपुसकलिंग. ओके, आपण बघूया आता सविस्तरमध्ये. फर्स्ट, masculine gender. Masculine gender means pulling. A noun that denotes a male creature is said to be of the masculine gender. म्हणजेच पुरुषवाचक नामाला जो शब्द आपण यूज करतो त्या लिंगाला आपण मस्क्युलाइन जेंडर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, रोहन, बॉय म्हणजे मुलगा, लडका. तर मुलगा हा आपल्याला दर्शवतो की हा मॅन आहे किंवा पुल्लिंग आहे, याचं मस्क्युलाइन जेंडर आहे. ओके, ब्रदर, मॅन, ऑक्स, किंग अशा प्रकारे. नेक्स्ट इज फेमिनाइन जेंडर. फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग. ओके, अ नाउन दॅट डिनोट्स अ फिमेल क्रिएचर इज सेड टू बी ऑफ द फेमिनाइन जेंडर. स्त्रीवाचक, स्त्रियांसंबंधीची नावं, नाउन म्हणजेच फेमिनाइन जेंडर. फॉर एक्झाम्पल, नीता, गर्ल, सिस्टर, वुमन, काऊ, क्वीन. ओके, आता तुम्ही जर बघितलं तर ह्या दोघांमध्ये विरुद्ध आपण यूज करत असतो. आपल्याला विचारली जातात. फॉर मस्क्युलाइन जेंडर राईट फेमिनाइन जेंडर. रोहन, नीता. बघा इकडे बॉय, गर्ल, ब्रदर, सिस्टर, मॅन, वुमन, ऑक्स, काऊ, किंग, क्वीन. ओके, हे झाले जेंडर ऑफ नाउनमध्ये मस्क्युलाइन जेंडर अँड फेमिनाइन जेंडर. हे आपण बायफर्गेशन करू शकतो. नेक्स्ट इज कॉमन जेंडर. कॉमन जेंडर मीन्स उभयलिंगी. अ नाउन दॅट डिनोट्स अ मेल ऑर अ फिमेल इज सेड टू बी ऑफ अ कॉमन जेंडर. बरेच वेळा असा शब्द येतो की त्याच्यावरनं आपल्याला कळत नाही की हे मेल आहे किंवा फिमेल आहे. अशा शब्दाला आपण उभयलिंगी म्हणजे कॉमन जेंडर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, टीचर. टीचर वुमन असली तरी पण आणि मॅन असलं तरी पण आपण टीचरच यूज करतो, हा वर्ड्स यूज करतो. म्हणून हा झाला कॉमन जेंडर. वन मोर एक्झाम्पल, स्टुडंट. ओके, स्टुडंट गर्ल पण असू शकते, बॉय पण असू शकतो. पॅरेंट, गेस्ट, डॉक्टर, एनिमी, नेबर एक्सेट्रा. ओके, हे झाले कॉमन जेंडर. नेक्स्ट इज न्यूटर जेंडर, नपुसकलिंगी. A noun that denotes a thing which is neither a male nor a female is said to be of the neuter gender. की मेल किंवा फिमेल हे दर्शवत नाही कुठलंच, त्याला आपण म्हणतो न्यूटर जेंडर. मटेरियल नाऊन असतात, म्हणजेच बुक, पेन, वूड, ऑइल, कुठलीही वस्तू म्हणू शकतो आपण. बऱ्याच वेळेस ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असू शकतं, भाववाचक नावला यूज करतो आपण नाऊनला. हॉनेस्टी, स्वीटनेस एक्सेट्रा. कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, समुदायवाचक नाव, बंच, क्राऊड, फ्लोक, हे सुद्धा झाले न्यूटर जेंडर. इन्सेक्ट अँड लोअर क्रिएचरला सुद्धा आपण हे यूज करतो, क्रो, अँट, बेबी. ओके, नेक्स्ट बघा तुम्ही, जेंडर ऑफ नाऊनमध्ये वेज ऑफ फॉर्मिंग द फेमिनाइन ऑफ नाऊन, हे सुद्धा बाय युझिंग अँड एंटायरली डिफरंट वर्ड म्हणून करतो आपण. मस्क्युलाइन, फेमिनाइन हे बघितलेच आपण, बॉय, गर्ल, ब्रदर, सिस्टर, कॉक, हेन, किंग, क्वीन, हजबंड, वाईफ. ओके, बाय ॲडिंग सिलॅबस ESS. आता आपण हेच जेंडर चेंज करताना फक्त ESS लावतो. गॉड, गॉडेस, लॉयन, लॉयनेस, पोएट, पोएटेस, प्रिस्ट, प्रिस्टेस. Okay, in some words ESS is added after dropping the last vowel of masculine. बऱ्याच वेळा शेवटचा शब्द गाळून मग आपण लावतो. फॉर एक्झाम्पल, टायगर, टायग्रेस. बघा इथं TIGER, इथं आपण TIGRESS म्हणजे ई काढून टाकला, फक्त RESS लावलं. हंटरचं पण तसंच केलं, हंटर, हंटरेस. ओके, अँड लास्ट वे बघा फेमिनाइन ऑफ नाउनचा, बाय रिप्लेसिंग अ वर्ड बिफोर ऑर आफ्टर. पिकॉक, पीहेन, पहिले किंवा नंतरचे शब्द चेंज होतात त्याच्यामध्ये. आता बघा इथं पी सेम आहे, कॉक आणि हेन हे चेंज झाले फक्त. ही गोट, शी गोट, ग्रँडफादर, ग्रँडमदर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, वॉशरमॅन, वॉशरमन, वॉशरवुमन. ओके,